नेऊन दे लवकर तिले गोपाल, म्हणजे गाडीत बसून दे तिले. आणि त्या किशोरला मी तसा फोन लावला होता, त्याला म्हटलं तू स्टँडवर उभा राहायचं. तिचं माहेरच आहे, तिला सगळं माहीत आहे तिचं. ते काय तिला अनोळखी गाव थोडी ना आहे. किती दिवस तिला इथं ठेवतो, तो काय येऊन नाही राहिला. तिला म्हटलं चालली जाय बापा तू आता, तर जाय मग बसून दे तिला गाडीत. हो आई, किशोरली नाही फोन लावला होता. तो म्हणे ठीक आहे म्हणे दादा. मी तसं म्हणजे ड्युटी संपली की तोपर्यंत गाडी पोहोचून जाते म्हणे 6-6:30 पर्यंत. तर मी तिला ड्रॉप करून घेतो म्हणे. चाल मग तेजस्विनी. हो दादा, बरं येते मग आई. हो ये बाई ये, आणि पोचली की फोन करा, नाही तर भुलून जाशील. आणि हे पाय चांगली राहायचं आता. म्हणजे कसं आहे, नाही बोलला तर आपणच बोला बाई. तो माणूसाची जात आहे, आपण बाईची जात आहे. आपल्याला संसार करा लागते, नांदा लागते त्याच्याजवळ. तर आपणच बोलावं, आपणच करावं. आणि हे पाय ते पापड दिले मग मी त्याच्यात. आता वाळवंत बाई करायचं राहिलं उन्हाळ्याचं, आता करतो आम्ही वाळवंत. तोपर्यंत येतोच तू, डबल चक्कर होतेच त्या. मग सगळं वाळवंत थोडं थोडं घेऊन जाजो. हो आई, ठीक आहे, येते मग. आई, तेजस्विनी आणि हे कुठं गेले? तर तेजस्विनीले स्टँडवर सोडायला गेला. स्टँडवर सोडायला कुठं चालली ते? हो व तिले पाठवलं दारवा त्याच्यापाशी, तो काय येऊन नाही राहिला. म्हटलं तू चालली जाय. ते काय सगळं माहीत आहे, एकदा इकून बसून दिलं की त्याला फोन करून दिला की ये बाबू तू स्टँडवर तिला घ्यायला, तो घेऊन जाईन. त्याची ड्युटी संपते आणि तोपर्यंत हेही पोचते. मग गोपालला म्हटलं तिला बसून दे. आई, पण असं अचानक कसं काय निर्णय झाला तुमचा जायचा? कालपर्यंत तर काहीच नव्हतं, अचानकच गेली ते. आणि गेईनी मला सांगितलं नाही काही. अचानक काय लेव, माया मनात तर होतच, पण गुढीपाडव्याची वाट पाहून राहिली होती मी. म्हटलं झालं आता पाठवून द्या. आपल्याजवळ ठेवलं किती दिवस ठेवतं, चांगलं नाही वाटत. अजून दुरावा तयार होती त्याच्यात, म्हणून म्हटलं चालली जाय. आणि ते गोपाल काय सांगेन व तुले, आता एवढ्या एवढ्या गोष्टी काय सांगेन तो तुले. हो पण तरी आई आज वाळवण राहिलं, सगळं राहिलं, वाळवण करून गेली असती. आता काय जाऊ दे ना, आता हाय नाही का आपण दोघी तिघी करून टाकू वाळवण. दोघी तिघी कुठं आहे आई? तुमच्याच्यानं पायऱ्या चढ उतार होत नाही, आणि छायाचं बाळ लहान आहे, मग उरली मीच ना. तू एवढं टेन्शन नको घेऊ, त्यावर लोळ नाही आणत मी. अंगणात करू, लय मोठं अंगण आहे आपलं, कशाला गच्चीवर जावं लागते वाळवण करायला? अंगणात कुठं ऊन येते आई एवढ्या झाडाईत. चांगलं आहे, मनमानी करून राहिली ती आता. एकटी गेली आजपर्यंत, मी माहेरात कधी एकटी नाही गेली ना, कोणा गावाला एकटी गेली. प्रियंका, तू एकटी गेली नाही तर तुला कधी कोणता प्रसंगही नाही आला. जशी परिस्थिती असली त्याला तोंड द्यावं लागते प्रियंका. असं जरुरी थोडी आहे जे तुया केलं ते तिनं केलंच पाहिजे, तिनं केलं ते तुयाच केलं पाहिजे, हे छायानं केलं ते तुनं केलंच पाहिजे. प्रत्येकाचं जीवन अलग अलग राहते. तुमचं म्हणणं तर असं आहे की रोजचं जे जीवन आहे आमचं तेही सारखंच झालं पाहिजे, असं थोडी असते. सख्या बहिणीचंही होत नाही सारखं, मा बापाचंही होत नाही. तुम्ही जावा आहे, काही आपलं लावून राहिली काय? तिच्यावर त्याची परिस्थिती आली तसं तिनं त्याला तोंड दिलं. आणि एकटी गेली म्हणून काय नवाई आहे? एसटीत बसूनच गेली ना, डायरेक्ट एसटी आहे इथून. काही बोललं की आपल्याला तोंड ठेसतात आपलं. किती मनमानी करते देराणी मनाला तिच्या, आणि बाई सासू त्याला साथ देते. हा बोल ओ बाई बोल. आता चालू व साक्षी आम्ही वावरातून, आता चालू. अजून तर हात पाय बी नाही धुतले, कपडे बी नाही बदलले, आता चालू. बोल ना, काय म्हणत तर. ग मम्मी, मी म्हणत होती आली का वावरातून, तू थकून आली का? बरं पण मी बोलते आता. हे काय मी काय म्हणत होती, मी आता वेगळी राहून राहिली बाजूच्याच घरामध्ये. म्हणजे आमचंच घर, पण बाजूच्या जी रूम होती की नाही, 2 रूम होते की नाही बाजूच्या, त्यामध्ये मी वेगळी राहून राहिली योगेश आणि मी. तर म्हटलं पप्पा तू येतं का म्हटलं उद्या? मग उद्या या तुम्ही माझा नवीन संसार बघायला, या ना पुरीचा नवीन संसार बघायला. आता उद्याच काय व साक्षी? बरं, ते वाळवंत केलं ना, काही बिबड्या गिबड्या केल्या तर आणतो म्हटलं मग त्यासोबत. बरं येतो मग आम्ही, उद्याच येतो. बस उद्याच येतो मग. हो ये मग. खूप छान वाटून राहिलं आता आई. कशाचं टेन्शन नाही, कामाचं नाही, कशाचं नाही, कशाचंच नाही. आता मी माझ्या मनाची झाली. किती वाजेपर्यंत झोपा, कधी कामं करा. तुला सांगते म्हटलं मम्मी, म्हटलं सहन नाही होत म्हटलं माझ्या सासूले. तरी म्हटलं कासकी कसं देत राहते म्हटलं, याच्यावरून त्याच्यावरून बोलतच राहते. पण मी काही लक्ष देत नसते. आता इग्नोर आहे ना मा, मी हा मंत्र पाठ केला. इग्नोर करते मी, इग्नोर त्यांना. बरं केलं, मी इग्नोरच करत जाय. येतो ना मी आता उद्या, पाहतो ना सोय. करताना खेपीतलं ती त्याला गेलंय उड्या मारे. मी अशी वागवीन माया भाचीले, मी तशी वागवीन माया भाचीले. आता लगे असे मागचे पाय घेते काय, त्रास देते काय? आता भांडण ती आता सांग उद्या आली की. मम्मी
जाऊ दे, काही बोलू नको. मॅडबाई आहे ती, काहीच्या काहीच बोलत राहते, ती कुठच्या कुठं बोलत राहते. आणि विनाकारण तुझं भांडण करेल. तू छान माझ्या घरी येशील, आपण छान मस्त कुठे फिरायला जायचा प्लॅन करू. आणि पण हे काही बाई सक्सेस देणार नाही तो प्लॅन. ही तुझं भांडणच करेल. राहू दे, काही बोलू नको. नाही व, बोला तर लागेलच. कशी गोट करून राहिली. ठीक आहे मग मम्मी, बोलून घे मग, काही घाबरायचं नाही. हा हा, ठेव मग आता. हो ठेव. माय बाई, काय काय अजून का झोपेलीच आहेस काय व? 6 वाजून राहिले ना. हो बब्बी, झोपेलीच आहे का मी? आता उठते. योगेशजी 7 वाजता येतात. आता झाडू वगैरे लावते, चहा वगैरे करते मग. हो काय, बरं आहे. आणा मारा आहे. ठेव मग. अरे म्हटलं चहा ठेवलाच नाही का तुया? थकली वाटते तू, औरत आली असतो. मला वाटलं ठेवलास का चहा? अहो ठेवतो ना बापा, साक्षीचा फोन होता म्हणून बोलत बसली. वावरात तिची 4 मिस कॉल होते, पण मी काही लावला नाही. मग आता घरी पाय टाकल्याबरोबरच आला. ठेवतो आता चहा. असं काय म्हणते साक्षी? अहो म्हणते अलग राहिली ते बाजूच्या 2 खोले, ते ये म्हणते भेटीले माया. मग म्हटलं वाढवून घेऊन जाऊ, चालता का मग उद्या? अलग राहिली? अरे अशी कशी अलग राहिली? साक्षीची माय तुला डोकं गिक्स आहे की नाही? मग आता काय करीत? तुमची बहीण तिला त्रास देऊन राहिली होती ना, रोज भांडे तिच्या संग. तिचे माय बाप उदडे काय लावले होते तिने घे ना. मग राहिली अलग माई पोरगी. ती कोणी तुम्हाला पराबले माय? राहू दे आता अलग तिले. काय म्हणत नका बोलू तुम्ही तिथे गेल्यावर. असंच काऊन झालं तसंच काऊन झालं. लय मान माणूस की काय आपणच जपा काय? ते तुमच्या बहिणीला काही मान माणूस की हायच नाही, इकून काढली तिनं. अरे काय करीन म्हणजे? साक्षीची माय तूच आहे? तू एकटीच आहे बापा, मी नाही येत. मी येत नाही तिथं. मला चांगलं नाही वाटत. ती माझ्या सख्या बहिणीच्या घरी पोरगी दिली आणि का म्हणे अलग निघाली. लाज वाटायला पाहिजे ना तुम्हाला दोघी माई लेखीली. एकमेकीला फोन करू 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 घर फळलं पोरीचं द्या. आता नाही बाई, दोघं बहीण बसाकीच आहे काय? मी खाली घर फोड पोरीचं काही बी आपले बोलत राहता. बापा 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 बापा, बहीणचं काय पाणी येऊन राहिली, माणसाली आहे. पोरीचं नाही येऊन राहिलं. आधी अधुरी गोष्ट ऐक का? पुरी गोष्ट ऐकत नाही काही ना. राहू द्या, येऊ नका. मी जातो उद्या माझ्या पोरीच्या घरी ते वाळवण घेऊन. राहायचं चांगली महिनाभर, मग करा हातानं. जाय बा काही कर. अरे वा, एका महिन्यात पोरगी अलग निघाली. मला माहितच नाही एवढं मोठं झालं तरी. पाहिनं बहीणचं काय पाणी येऊन राहिली या माणसाली. पोरीचं नाही येत तसं. ताई, तुम्ही काय करून राहिला माडीवर? अच्छा, आरूला आणलं वाटते माडीवर नाही? हो ग प्रियंका, थोडंसं गरम व्हायला लागलं ना आता. पण थोडंसं गार हवाही लागते वर आलं म्हणजे, म्हणून टोपी घातली तिला. म्हटलं ते गरमी थोडी चिडचिड करत होती, म्हणून म्हटलं चला थोडंसं माडीवरच फिरून आणा. काय म्हणते ती? काही नाही म्हटलं. तुम्हाला माहित नाही का आपली देवराणी गेली म्हटलं? कुठे गेली तेजस्विनी? मला नाही माहित. असं तुम्हालाही माहित नाही केलं वाटते आपल्या सासूबाईनं. पालखी में बैठे सवार चली रे, मैं तो अपने साजन के द्वार चली रे. टिंग 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 टिंग. अरे बापरे, म्हणजे तेजस्विनी दारवाला गेली का? कोणासोबत? एकटी गेली एकटी. आणि बसून माहिती गाडीत कोण दिलं? माझ्या नवऱ्यानं. माझा रिकामा नवरा. मला पण सांगितलं नाही म्हटलं. एकटी गेली म्हटलं तेजस्विनी दारवाला, बसून दिलं. आणि लगे आई म्हणतात कशा तिथून उतरून घेईन म्हणतात तो किशोर. सांगा, तिच्यापेक्षा आपल्या सासूलाच घाई झाली होती जायची. तिनं नाव बी नव्हतं घेतलं वाटते, येनलेच पाठवायची घाई झाली होती. किती सासूबाई हे आहे आपली. असं जाऊ दे मग प्रियंका, ते का लहान आहे का? बसून दिलं डायरेक्ट, बसून दिलं आणि जायलाच पाहिजे. आता काय करीन ती इथं? किती दिवस राहणार आहे ते आपल्याजवळ? असं वाळवण राहिलं म्हटलं करायचं. आता वाळवण करावं लागते म्हटलं आपल्याला. मी म्हटलं वाळवण झाल्यावर गेली असती तर आपल्या सासूबाई म्हणते हाय ना म्हणते आपण तिघी तिघी. म्हटलं तुमची तर पाय दुखतात, छाडायचं भाड लहान आहे. उरली म्हटलं मी, मागच्या नाही होत म्हटलं. तर राहू दे म्हणते अंगणात करू. आता अंगणात ऊन येते का ताई? जाऊ दे ग, जाऊ दे. आता काय एवढं कुठं पाहायला परवडते? करून टाकू जसं झालं तसं. कमी तर कमी, जास्त तर जास्त. एवढं तेवढं काही पाहायला परवडत नाही. जाऊ दे, काही म्हणू नको. तेच पाहिजे म्हणू नको, म्हणू नको. खूपच हुशार आहे. आणि म्हटलं ताई तुम्हाला माहेरी जायचं होतं ना? हां, तर म्हणा ना मग 2 दिवस आराम करतो म्हणा माहेरी जाऊन. म्हणा मी म्हणा. नाही प्रियंका, राहू दे. आता नाही जात मी माहेरी. आता वाळवण झाल्यावरच जाईल. नाही हो ताई, मग तुम्हाला अजिबात पाठवतील नाही. मी एप्रिल मे महिन्यात खूप ऊन तपते. आणि तुमच्या बाबाचं घर काही असं एवढं हे नाही आहे, साधंच आहे. कूलर पण नाही त्यांच्या घरी. मग नाही पाठवतील तुम्हाला. आताच म्हणून बरं म्हणून तर काय म्हणते सासू आपली? नाही, राहू दे प्रियंका, मी काही म्हणत नाही. मला भीती वाटते, मी नाही म्हणत. त्यात कायची भीती?
तुम्हाला माहीतच नाही तेजस्वीनी गेली. तुम्ही कशाला सांगता मी सांगितलं म्हणून तुम्हाला. जा म्हणा. बरं बाई म्हणते. चल बाई. अरे काकू भली तुझी खासच आहे. जाय काकू जवळ जाय. घे मग ये बेटा आरू ये. अरे अरे आरू पण आरू बोलायला पाहिजे ताई. आरू बोलते का बाई? लवकर बोलते वाटते बाई. पोरगी लवकर बोलते आहे ना. घे. हा घे ये ये.